सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवरती कठोरातली कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज पुणे जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो काढला जातोय। लाल महाल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा सगळा मोर्चाचा मार्ग असणार आहे। या प्रकरणामधल्या मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। काल त्यांना कोर्टामध्ये सुद्धा हजर केलेलं होतं। मात्र इतर काही जे आरोपी आहेत त्यांना या सगळ्या गुन्ह्यामध्ये घ्यावं अशी प्रमुख मागणी जी आहे ती या कार्यकर्त्यांची असणार आणि याच मागणीसाठी हा मोर्चा जो आहे तो पुण्यामध्ये लाल महाल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत काढला जातो। आपण जर या ठिकाणी मोर्चाचा मार्ग पाहिला तर आपल्याला लाल महाल चौकापासून या मोर्चाची सुरुवात होईल। त्यानंतर फडके हाऊस चौक दारूवाला पूल मार्गे केएम हॉस्पिटल पासून हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी सभेचं आयोजन जे आहे ते सुद्धा केलेलं आहे। आजच्या या मोर्चामध्ये मनोज जरांगे, सुरेश धस, त्याचबरोबर बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, त्याचबरोबर रोहित पाटील जे आहेत ते सुद्धा सहभागी होत आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये हे मोर्चे जे आहेत ते निघतात। त्या मोर्चाची प्रमुख मागणी असणार ते म्हणजे कठोरातली कठोर कारवाई जी आहे त्या आरोपींवरती करावी। सकाळपासून कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। काय मोर्चाची प्रमुख मागणी आहे? प्रमुख मागणी आहे की आता आरोपीची अटक झाली, अजून एक आरोपी अटक व्हायचा आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी। तसंच आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट भेटते। आमची सर्वात मुख्य ती मागणी व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये। हा ऍक्च्युअल खटलाच हा बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवावा, कारण तिथं चालून तिथं त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट भेटणार। त्यांचं खूप मोठं प्रश्न आहे। आज आम्ही बीड जिल्ह्यातील मोर्चातही सहभागी होतो। खूप भयान परिस्थिती आहे, त्यामुळे आमची प्रमुख मागणी ती आहे। त्यानंतर आमची प्रमुख मागणी की जोपर्यंत व्यवस्थित तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांना या मंत्रिपदापासून दूर ठेवावं, अशी ही प्रमुख मागण्या दोन आमच्या आता तरी आहेत। महिलांची संख्या सुद्धा आजच्या मोर्चामध्ये मोठी असणार आहे। नक्कीच महिलांची संख्या मोठी असणार आहे। खरं तर काळा दिवस समजावा लागेल। आरक्षणासाठी मोर्चे काढता काढता आता आम्हाला आमच्या न्यायासाठी मोर्चे काढावे लागणार आहेत। ज्यांच्यासाठी आरक्षण मागतोय त्यांचे जर असे जीव घेत असतील तर त्या ह्याला काहीच अर्थ राहणार नाही। त्याच्यामुळे आमची प्रमुख मागणी असेल की आम्ही ज्या लेकरा बाळांसाठी आरक्षण मागतोय त्यांच्या डोक्यावरचं छप्पर ज्यांनी हिरवलंय, ज्यांच्या डोक्यावरचा बापाचा हात ज्यांनी हिरवला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि जास्तीची मागणी काही नाही। जे गृहमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मारेकरांना हत्याच्या कट किंवा हत्याच्या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेणं, मारेकरांवरती मोक्कासारखे कलम लावणं, ते अजून लावलेले दिसत नाही। ही आमची मागणी असणार आहे। आता आरोपींना अटक केलेली आहे, पुढची भूमिका काय असणार? आमची भूमिका अशी आहे की आरोपींना जरी अटक केली असती तरी त्यांना अटक करायला पहिली गोष्ट 22 दिवस लागलेत। एवढे दिवस म्हणजे याबद्दल कुठेतरी तपास यंत्रणांची अकार्यक्षमता दिसून येते। त्या दुसरी गोष्ट अशी आहे की जो मुख्य आरोपी आहे, मुख्य आरोपी म्हणून ज्या व्यक्तीचं नाव येत आहे, ज्याला पुण्यात परदिवशी सीआयडीला सरेंडर केलं, तर वाल्मिकी कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। पण आमची अशी मागणी आहे की त्याला हत्येच्या गुन्ह्यानंतर, कारण की सीआयडीच्या तपासाअंती सरळ स्पष्ट झालेला आहे की खंडणीचा गुन्हा हा डायरेक्टली हत्येच्या गुन्ह्याशी कनेक्टेड आहे आणि त्यामध्ये हत्येच्या गुन्ह्यामध्ये मुख्य प्लॅनर म्हणून वाल्मिकी कराडवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हत्येच्या गुन्ह्याअंतर्गत त्याचा तपास करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच अजून सुद्धा एक आरोपी फरार आहे आणि दुसरी मागणी त्यामध्ये अशी आहे की जे फरार आरोपी होते, जो 25-30 दिवस पुण्यात राहिले, तर ते कसे काय पुण्यात राहिले, त्यांना कुणी आश्रय दिला, कुणाच्या फ्लॅटवरती राहिलेले, तर या सुद्धा गोष्टीचा तपास होणं आवश्यक आहे। आरोपी मात्र पुण्यातून सापडले। महत्वाची गोष्ट तीच बोलायची राहिली की हे सगळे आरोपी पुण्यात का सापडतायत? पुण्यात कुणाचं मोठं आश्रय त्यांना आहे? कारण खूप प्रॉपर्टीज ह्या पुण्यात धनंजय मुंडेंच्या परत वाल्मिकी कराडच्या आहेत। त्याची लवकरात लवकर माहिती, कारण आम्हाला 2-3 दिवस झाले खूप जण संपर्कावरती कारवाई झाली पाहिजे। आमची या मोर्चामधून एकच मागणी आहे की जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा ही मिळालीच पाहिजे। आपण पाहतोय की या सगळ्या मागण्यांचा हा मोर्चा जो आहे तो निघतोय। लाल महाल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा सगळा मोर्चाचा मार्ग असणार आहे। सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात जी आहे ती होईल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकामध्ये सभा जी आहे ती सुद्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।